आई कुठं काय करते मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असे पाहणार आहोत की यश हा सगळ्यांसमोर म्हणतो की मला आता आरोही सोबत लग्न करायचे आहे. त्यावर आप्पा म्हणतात की हा चांगला निर्णय आहे. तू योग्य तेच निर्णय घेतलास. त्या मुलीला देखील एक सहारा मिळेल आणि ती अतिशय चांगली गुणवान मुलगी आहे. तुझा संसार ती अतिशय उत्कृष्टरित्या सांभाळेल असे आप्पा म्हणतात. त्यावर ईशा कडाडून म्हणते की ती आता तुझ्या संपत्तीवर डोळा ठेवून आहे. ती तुझ्यासोबत लग्न करण्याची लायकीची मुलगी नाही. त्यावर यश म्हणतो की अगं ईशा, तू एक मुलगी असून असे कसे काय बोलू शकते? एका मुलीने एका मुलीबद्दल असे बोलणे अतिशय चुकीचे आहे. तुझ्याकडून मला ही अपेक्षा अजिबात नव्हती. तरी तुला प्रेम काय असतं हे कसे समजणार? असे यश म्हणतो. त्यावर ईशा म्हणते की ते सगळं काही ठीक आहे, ती चांगली मुलगी आहे. तिच्यावर जी घटना घडली त्याबद्दलही माझे काही मत नाही. मात्र ती तुझ्या संपत्तीवर डोळा ठेवूनच तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी इच्छुक आहे असे तरी मला सध्या वाटत आहे. त्यामुळे मी तुमच्या लग्नाला विरोध करत आहे. आणि ती जरी घरात आली तरी काय साध्य होणार आहे? तुला त्याच्यापेक्षा चांगली मुलगी भेटेल असे ईशा म्हणू लागते. त्यावर यश म्हणतो की तुझ्याकडून मला कुठलीही अपेक्षा नाही. तू तुझं आधी पहा. तू तुझ्या आयुष्यामध्ये कशी वागतेस ते पहा. मग अनिरुद्ध देखील बोलायला लागतो. अनिरुद्ध यशला म्हणतो की अरे ते सर्व काही ठीक आहे. तुझी फिजिओथेरपीची ट्रीटमेंट झाल्यावर आपण याबद्दल बोलूया. मग संजना देखील म्हणते ईशा, तू असे बोलणे अतिशय चुकीचे आहे. ती चांगली मुलगी आहे. मात्र मग कांचन देखील विरोध करू लागते. कांचन म्हणते की मी त्या मुलीला या घरात सून म्हणून अजिबात स्वीकार करणार नाही. ती अतिशय घाणेरडी मुलगी आहे. काय ते आजच आपण ठरवून टाकूया असे कांचन म्हणते. त्यावर आप्पा म्हणतात अगं कांचन, तू असे कसे काय बोलू शकते? तू एक महिला असून असे बोलणे योग्य नाही. त्या मुलीला आपण सहारा दिला पाहिजे. ती चांगली मुलगी आहे. तुझ्याकडून मला अशी अजिबात अपेक्षा नव्हती असे आप्पा म्हणतात.